ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पदं मंत्रं मूलं गुरुर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी 187 क्रमांकाचा व्हिडिओ आपल्यासाठी करत आहे आणि गुरुगौरविका पुष्प 1मध्ये मुंबईतले एक भक्त कृतार्थ झालो सप्रे गश्री सप्रे यांचा एक लेख मी वाचला. त्यात त्यांनी हेडिंग दिलेले कृतार्थ झालो. हा सप्रे त्यांना मी देखील वैयक्तिकरित्या ओळखत होतो आणि बऱ्याच वेळा आम्ही एकत्र गुरुदेवांच्याबरोबर यात्रा पण केलेल्या आहे आणि सप्रे यांचा अनुभव हा फार बोलका आहे म्हणून मी आपल्याला तो सांगायचं ठरवलं आहे. मला असं वाटतं गुरुदेवांच्या सहवासात ते 1973च्या सुमारास आले. त्यांना गुरुदेवांच्या सहवासात आणणारे जे आहेत ते गुरुदेवांचे एक भक्त कॅप्टन श्रीकांत धर्माधिकारी यांच्या माध्यमातून ते आले. कारण श्रीकांत धर्माधिकारी हे मिलिटरी सर्व्हिसमधनं ते मिलिटरीमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनवर गेलेले होते आणि मला वाटतं त्यावेळेस युद्धाच्या याच्यात त्याने भाग घेतलेला आहे आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने त्यातनं रिटायर झाल्यानंतर मिलिटरीतनं रिटायर झाल्यानंतर ते नगर परिसरात याच क्षेत्रात काम करत होते. हरिगावला जो काही मला वाटतं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचं काही ऑफिस होतं तिथे काही दिवस धर्माधिकारी काम करत होते आणि नंतर ते त्याच भागात कुठेतरी काम करत होते. तर या माध्यमातून आणि सप्रे हे देखील शेती महामंडळातलं जे महामंडळ होतं त्या महामंडळामध्ये कार्यालयात काम करत होते आणि त्यांची वालचंद करून नगरला हरेगाव फॉर्मवर बदली झालेली होती आणि त्या काळात त्यांना काही कटू अनुभव आले आणि त्या अनुभवात आपल्या सद्गुरूंच्या कृपेचा त्यांना अनुभव आला तो फार महत्त्वाचा आहे. त्यांनी 2-3 अनुभव दिलेले आहेत आणि ते जे अनुभव आहेत ते संकटमोचक या स्वरूपातच मला वाटत आहेत. मला वाटतं त्या हरेगाव फॉर्म हाऊसमध्ये काही दिवस ते काम करत होते आणि तिथलचा जो एक इस्टेट मॅनेजर होता त्या मॅनेजरने फोरमनच्या नेमणुकीसाठी काही लोक निवडायचे होते आणि त्यांच्या ज्या काही परीक्षा घ्यायच्या असतात त्या परीक्षाचा एक फार्स तयार केला आणि त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीला त्यांना फोरमन निवडायचं होतं त्यांच्या मार्कामध्ये खाडाखोड करून त्यांना जादा मार्क दिले आणि त्या ठिकाणी त्यांना नेमण्यात आलं. आणि नेमण्यात आल्यानंतर त्याची काही तक्रारी झाल्या आणि तक्रारी झाल्यावर काय ह्याचं सगळं बालटं त्या व्यक्तीने या सप्रेंच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्या काळात कॅप्टन श्रीकांत धर्माधिकारी हे त्या ठिकाणी त्याच फॉर्म हाऊसवर कामाला होते आणि या माणसाने जे काही केलं आहे ते सगळं कॅप्टन साहेबांना माहीत होतं आणि मग पुढे कॅप्टन साहेब आणि सप्रे हे गुरुबंधू असल्यामुळे त्यांनी त्यांची साक्ष काढली आणि त्या साक्षीच्या आधारे त्यांच्यावरचं हे बालटं जे आहे ते टळलेलं आहे असा तो हे आहे. आणि परत दुसऱ्या वेळेस देखील त्या एका इस्टेट मॅनेजरने यांच्यावर काहीतरी एक कुठेतरी त्यांना तो कडबा पाठवायचा होता आणि तो कडबा पाठवत असताना कुठलीही टेंडर प्रोसेस न करता त्यांनी कडबा पाठवला असा काहीतरी एक आरोप त्या इस्टेट मॅनेजरने यांच्यावर केला आणि त्याची देखील मग त्या ठिकाणी इन्क्वायरी झाली. परंतु त्या इन्क्वायरीमध्ये देखील सप्रे यांनी कोणतीही गफलत केलेली नाही. उलट त्यांनी ते काम व्यवस्थित केलं आहे
असा निष्कर्ष त्या चौकशीत निघाला. आणि त्या 2 चौकशा म्हणजे 2 चौकशांमधनं ऑफिसच्या ह्याच्यातनं सप्रे यांची गुरुदेवांच्या कृपेमुळे सदी सलामत सुटका झाली. सरकारी नोकऱ्यांचं काय असं शेतीमाल म्हणजे सरकारचंच आहे ते. तर या सरकारी याच्यात काय होतं की एखाद्या कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी सुरू केली किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला त्याकरता निलंबित केलं तर ते फार अपमानास्पद वाटतं मंडळीला. आणि मग त्याच्यातनं मानसिक दडपण निर्माण होतं. परंतु सद्गुरूंचे आशीर्वाद असल्यामुळे त्यांना या दोन्ही ह्याच्यात ते सली सलामत बाहेर पडले. ही नोकरी संपल्यानंतर या नोकरीतून ते रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर त्यांनी मुंबईला ते सेटल झाले. आणि मुंबईमध्ये देखील जवळजवळ एका बँकेचं जे काही पिग्मी कलेक्शन वगैरे काय करायचं असतं ते जवळ त्यांनी रिटायरमेंटनंतर 15 वर्ष ते काम करत होते. म्हणजे गुरुदेवांची कृपा असली की रिटायरमेंटनंतर देखील त्याच्या संसाराचा व्याप होता, त्यांना त्याची गरज होती. पण गुरुदेवांनी त्यांच्या ती देखील सोय केली आणि जवळ 15 वर्ष त्यांनी हे केलं. आणि त्यात त्यांनी असं सांगितलं आहे की मी 15 वर्ष गुरुदेवांच्याच कृपेने मला ते मिळालं, पण त्या माध्यमातून मला सेवा करता आली. पिग्मी कलेक्शन म्हणजे बऱ्याच लोकांकडे रोज त्यांना भेटीगाठीला जावं लागायचं, त्यांचे पैसे गोळा करून भरावे लागायचे. आणि मग याच्यात ओळखी वाढल्या आणि त्याच्यातनं मग आपल्याला गुरुसेवा म्हणजेच निधी संकलनाची सेवा त्यांना करता आली, असा तो भाग आहे. मी संकटमोचक असं जे तुम्हाला आत्ता बोललो ते दोन्ही तिन्ही अनुभव हे संकटमोचकाचे आहेत. तर त्यांचा एक फार अनुभव पुढचे 2 अनुभव मी आता आपल्याला सांगणार आहे की सप्रे यांचं कुटुंब, मला वाटतं त्यांना 3 मुलं, 3 सुना आणि नातवंड आणि पत्नी असं हे चांगलं विशाल कुटुंब आहे. आणि ह्या विशाल कुटुंबामध्ये काही दिवस त्यांचा एक मुलगा, मला वाटतं चिरंजीव सुहास, याला आफ्रिकेत कुठल्या तरी केनानी शुगर कंपनीत नोकरीला जायचं होतं. आणि मग असं आपण परदेशात चाललो आहे, तर परदेशात जात असताना त्यांनी गुरुदेवांच्या आशीर्वादाकरता दर्शनाला ते गेले. आणि मग त्यांनी सांगितलं, आता एवढ्या लांब मुलांना घेऊन जात आहेत, तर गुरुदेव म्हणले तुम्ही लांब जात आहेत तर तुम्हाला काही अडचण आली तर माझ्या फोटोजवळ उभे राहून मला हाक मारा, मी तिथं आहे, घाबरू नका. आपल्याला बऱ्याच वेळा गुरुदेवांनी सांगितलं आहे सगळ्यांना की तुम्ही तुमच्या घरातल्या प्रतिमेपुढे जरी प्रार्थना केली तरी ती मला पोचत असते आणि त्याप्रमाणे तुम्हाला निश्चितपणे मदत मिळेल. हे आश्वस्त त्यांनी केलेलं आहे. आणि हे गुरुदेवांचे बोल सत्याचे कसे आहेत, सत्य म्हणजे नाव नाही, सत्य आहे, हे या अनुभवातून आपल्याला दिसतं. तर या ठिकाणी ते गेले. त्या ठिकाणी त्यांच्या म्हणजे सुहासच्या पत्नीला थोडं आश्चर्य वाटलं की आपण त्या तिकडे चाललेलो आहे, आफ्रिकेत चाललेलो आहे आणि गुरुदेव इथं आहेत आणि मग फोटो पुढे हाक मारल्यावर ते कसे काय आपल्याला ओझ येतील, असं एक त्यांना थोडी शंका. त्यामध्ये ती काही शंका त्यांनी व्यक्त केली म्हणजे काही, किंवा शंका आली म्हणजे काही अविश्वास याच्यातला भाग नाही. पण माणसाला असं वाटतं कसं काय होईल. परंतु त्यांना एक अनुभव त्यातला आला आणि त्या अनुभवातनं त्यांचा विश्वास दृढ झाला. काय झालं की तिथं गेल्यावर, आफ्रिकेत गेल्यावर 4-5 महिन्यांनी धाकटा मुलगा हा रात्री झोपेपर्यंत चांगला होता, पण तो सकाळी उठल्याबरोबर त्याची जीभ जड झाली आणि तो बोबडा बोलू लागला. असं एक 10-15 दिवस झालं. आता आपल्याला परत मुंबईला रजा घेऊन जावं लागतं का काय, असाही त्यांचा विचार आला. पण हे संकट आपल्यावर मोठं आलं आहे हे त्यांना समजलं. आणि मग गुरुदेवांनी जे त्यांना सांगितलं होतं त्याची त्यांना आठवण झाली. आणि मग त्यांनी फोटोसमोर प्रार्थना केली आणि फोटोसमोर प्रार्थना केली आणि त्यांनी विनंती केली की असं असं झालेलं आहे, तर आपण आपली कृपा ठेवावी. आणि काय सांगायचं, ही फोटोजवळ प्रार्थना केल्यावर दुसऱ्या दिवसापासून त्यांचा मुलगा म्हणजेच
सप्रे काकांचा नातू हा पूर्वीसारखं बोलायला लागला. म्हणजे श्री गुरुपीमुळे वाशिममध्ये काय घडतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि मी हे आत्ता मुद्दाम तो अनुभव सांगण्याचंही कारण असं आहे की गुरुदेवांनी जे सांगितलेलं आहे ते आपले गुरुदेव हे सत्य संकल्प आहेत. त्यांचं कोणतंही बोलणं हे सत्यच असतं आणि सत्य असल्यामुळे त्या ठिकाणी त्याची प्रचिती, सुहास, चिरंजीव सुहास आणि त्यांची सौभाग्यवती सौनिता यांना आलेली आहे. दुसऱ्या मुलाचा एक अनुभव होता की डोंबिवली येथे ते राहत असताना डोंबिवलीतलं पाणी त्या काळात खराब झालेलं होतं आणि त्या डोंबिवलीतले प्रत्येक व्यक्ती आजारी पडायला लागली होती. आणि आजारी पडल्यानंतर म्हणजे हॉस्पिटल त्यावेळेस फुल झाले होते डोंबिवलीतले आणि बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये त्यांना काढावं लागत होतं. त्या आजाराला डोंबिवली फिवर असंच डॉक्टरांनी नाव दिलेलं होतं. आणि त्यांची दुसरी सुनबाई मला वाटतं रूपा हिलासुद्धा त्याचा त्रास व्हायला लागला. आणि हे सर्व गुरुदेवांना सप्रे यांनी पत्राने कळवलं. आणि आश्चर्य म्हणजे तिला पत्राने कळवल्याबरोबर 4 दिवसातच बरं वाटून ती 5व्या दिवशी घरी आली. लोक 20-20, 25-25 दिवस हॉस्पिटलवर राहिले होते. पण यांच्या सुनबाई पत्र गुरुदेवांना पाठवल्यानंतर 5च दिवसात त्या घरी आल्या. आता एक मी तुम्हाला सांगू का, सप्रे यांनी पत्र लिहिलं आणि पत्र पोस्टात टाकलं तर ते गुरुदेवांना कधी मिळणार आहे? तर मिळालंही 3-4 दिवस लागतील की नाही काय. परंतु या ठिकाणी पत्र गुरुदेवांना पोहोचण्याची गरज नाही. ज्या क्षणी सप्रे यांनी ते पत्र लिहायला घेतलं, ते पत्र लिहित आहेत त्याच्या दुसऱ्या क्षणी ते गुरुदेवांना पोचलेलं असतं. म्हणजे प्रत्यक्ष पोचवून तो 4 दिवसांत देईल, 5 दिवसांत देईल. पण आपले गुरुदेव ब्रह्मांडातल्या कुठल्याही गोलकावर असले तर त्यांच्या भक्तांनी जे काही निवेदन त्यांना केलंय ते त्यांना दुसऱ्या क्षणाला त्यांना कळत होतं. असा हा अनुभव आहे. आणि संकटमोचन दोन्ही ही त्यांच्या कुटुंबावर आलेली संकटं होती, त्या संकटातून त्यांना बाहेर काढलेलं आहे. आणि आता सप्रे असं म्हणतात की माझं सर्व कुटुंब हे आम्ही देवाच्या सेवेत आहोत आणि जी काही आमच्याकडनं सेवा होते ती आमच्याकडनं करून घ्यावी अशी त्यांनी गुरुचरणाजवळ प्रार्थना केलेली आहे. सप्रे यांचे हे 2-3 जे अनुभव आहेत ते खरोखरीच संकटमोचकत्व, गुरुदेवांचं संकटमोचकत्व त्यातनं आपल्याला दिसतं आहे असं मला तरी वाटतं. तर आपण या ठिकाणी थांबू. श्री गुरुदेव दत्त.